नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे टेक न्यूज या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आपण SBIच्या या नवीन जाहिरातीबद्दल एकंदरीत सर्व माहिती बघणार आहोत। मित्रांनो, ही जाहिरात 13,735 जागांची आहे आणि ही जाहिरात 16 डिसेंबर 24ला संध्याकाळी 6ला आली आणि एक्झाम फॉर्म फिल करण्याची तारीख ही 17/12/24 ते 7/1/25 म्हणजे जवळपास आपल्याला 22 दिवसांचा टाईम मिळणार आहे। आपण या जाहिरातीप्रमाणे कुठल्याही एका स्टेटमध्ये फॉर्म भरू शकतो। मित्रांनो, तुम्ही इथे जाहिरातीमध्ये बघत आहात की आपली प्रिलिम्स एक्झाम ही फेब्रुवारीमध्ये असेल आणि मेन्स एक्झाम ही आपली मार्च किंवा एप्रिल 2025 मध्ये असेल। मित्रांनो, आता आपण बघूया स्टेट वाईज व्हॅकन्सीज। जसे की गुजरातमध्ये 1073 जागांची व्हॅकन्सी आहे, आंध्र प्रदेशमध्ये 50 जागांची व्हॅकन्सी आहे, कर्नाटकामध्ये 50 जागांची व्हॅकन्सी आहे, मध्य प्रदेशमध्ये 1317 जागांची व्हॅकन्सी आहे, छत्तीसगडमध्ये 483 जागांची व्हॅकन्सी आहे, ओडिसामध्ये 362 जागांची व्हॅकन्सी आहे, हरियाणामध्ये 306 जागांची व्हॅकन्सी आहे, जम्मू अँड काश्मीरमध्ये 141 जागांची व्हॅकन्सी आहे, हिमाचल प्रदेशमध्ये 170 जागांची व्हॅकन्सी आहे, चंदीगडमध्ये 32 जागांची व्हॅकन्सी आहे। मित्रांनो, आता आपण महाराष्ट्राची व्हॅकन्सी बघूया। महाराष्ट्रामध्ये 1163 जागांची व्हॅकन्सी आहे। यामध्ये आपण बघू शकता कास्ट वाईज व्हॅकन्सी दिलेली आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये SC कास्टसाठी 115 जागा आहेत, तसेच ST कास्टसाठी 104 जागांची व्हॅकन्सी आहे, OBC कास्टसाठी 313 जागांची व्हॅकन्सी आहे आणि इकॉनॉमिकली वीकर सेक्शनसाठी 115 जागांची व्हॅकन्सी आहे आणि जनरल कॅटेगरीसाठी बघू शकता 516ची अशी व्हॅकन्सी आहे। मित्रांनो, फॉर्म फिल करणे आजपासून चालू झालेले आहे, पण तुम्ही फॉर्म फिल करायची घाई करू नका आणि फॉर्म फिल करताना कुठल्याही प्रकारच्या चुका करू नका। आपल्या चॅनलवर फॉर्म कसा फिल करायचा त्याचाही व्हिडिओ येईल। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, अशाच लेटेस्ट अपडेट तुम्हाला मिळत राहतील। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथे एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय लागणार आहे ते बघूया। जसे की आपण इथे नोटीसमध्ये बघू शकतो 31/12/2024ला आपण डिग्री कंप्लीट केलेली पाहिजे। आपली डिग्री ही कुठल्याही क्षेत्रातली असेल तरी चालेल, पण ती 31/12/2024च्या पहिले कंप्लीट झालेली असायला हवी। आपण आता एज लिमिट आणि एजचा क्रायटेरिया काय आहे ते बघून घेऊया। मित्रांनो, दिनांक 1/4/24ला तुमचे वय हे 20 वर्षाच्या खाली नसायला हवे आणि 28 वर्षाच्या वर नसायला हवे आणि काही कास्टसाठी इथे एज रिलॅक्सेशन दिलेले आहे। जसे की SC STला 28+5 म्हणजे 33 वर्षापर्यंतही असाल तर तुम्ही फॉर्म फिल करू शकता। त्याचप्रमाणे OBC कास्टला 3 वर्षाचे एज रिलॅक्सेशन दिलेले आहे, म्हणजे की तुम्ही 31 वर्षाचे असाल तरीही फॉर्म फिल करू शकता। PWBD जनरल इकॉनॉमिकली वीकर सेक्शनवाल्यांना 10 वर्षांचं एज रिलॅक्सेशन आहे। PWBD SC ST 15 वर्षांचं एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे। PWBD OBC 13 वर्षांचं एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे। विधवा महिलांकरिता तसेच डायवोर्स महिलांकरिता 7 इयर्सचे एज रिलॅक्सेशन दिलेले आहे। मित्रांनो, इथे आपण बघू शकता की आपण एक्झाम ही कुठल्या मीडियममध्ये देऊ शकतो। जसे की इथे यांनी मेन्शन केलेले आहे स्टेट वाईज, जसे की अंदमान आणि निकोबारवाले इंग्लिश आणि हिंदीमध्ये पेपर देऊ शकता, आंध्र प्रदेशवाले इंग्लिश, हिंदी, तेलुगू, उर्दू या भाषांमध्ये पेपर देऊ शकता, अरुणाचल प्रदेश स्टेटवाले इंग्लिश, हिंदी। आता आपण बघूया की महाराष्ट्रातील विद्यार्थी कुठल्या लँग्वेजमध्ये पेपर देऊ शकतात। जसे की महाराष्ट्राचे विद्यार्थी इंग्लिश, हिंदी, मराठी यापैकी आपण कुठल्याही लँग्वेजमध्ये पेपर देऊ शकतो। या पेपरची सिलेक्शन प्रोसेस ही कशी असेल हे आपण थोडक्यात बघूया। जसे की इथे मेन्शन केलेले आहे, ही परीक्षा 2 टप्प्यांमध्ये होणार आहे, जसे की प्रिलिमिनरी एक्झामिनेशन आणि मेन्स एक्झामिनेशन। तर आता आपण प्रिलिमिनरी एक्झामिनेशनबद्दल बघूया। प्रिलिमिनरी एक्झामिनेशन ही MCQ बेस असेल आणि यामध्ये 1/4 निगेटिव्ह मार्किंग असेल। परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने असेल आणि परीक्षेला 1 तास असा कालावधी दिलेला आहे। परीक्षा ही 3 सेक्शनमध्ये होणार आहे, जसे की इंग्लिश लँग्वेज आणि आपण याचं मीडियम इंग्लिशच असेल आणि नंबर ऑफ क्वेश्चन 30 असतील आणि मार्क्स 30 असतील आणि याच्यासाठी ड्युरेशन 20 मिनिट्स असेल। दुसरा सेक्शन बघूया। दुसरा सेक्शन आहे न्यूमरिकल ॲबिलिटी। यासाठी क्वेश्चन असतील 35 आणि मॅक्झिमम मार्क्स हे 35 असतील आणि यासाठी ड्युरेशन हा 20 मिनिट्सचा असेल।
तिसरा सेक्शन हा रिझनिंग ॲबिलिटीचा असेल. यामध्ये 35 क्वेश्चन विचारले जातील आणि मॅक्झिमम मार्क्स ही 35 असतील. यासाठी ड्युरेशन हा 20 मिनिट्सचा असेल. एकंदरीत आपल्या पेपरमध्ये 100 क्वेश्चन आणि 100 मार्क्स आणि त्यासाठी 1 तास असा टाईम दिलेला आहे. मित्रांनो, आपण हे प्रिलिमिनरी एक्झामिनेशनबद्दल बघितलेले आहे आणि प्रिलिमिनरी एक्झामिनेशनमध्ये 1/4 निगेटिव्ह मार्किंग असेल, हे तुम्ही लक्षात असू द्या. आता आपण मेन एक्झामिनेशनबद्दल बघूया. मेन एक्झामिनेशन ही 4 सेक्शनमध्ये डिवाईड केलेली आहे, जसे की जनरल फायनान्शियल अवेअरनेस, जनरल इंग्लिश, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, रिझनिंग ॲबिलिटी अँड कम्प्युटर ॲप्टिट्यूड. जनरल फायनान्शियल अवेअरनेससाठी 50 क्वेश्चन असतील आणि 50 मार्क्स आणि त्यासाठी टाईम हा 35 मिनिट असेल. जनरल इंग्लिशसाठी आपल्याला 40 क्वेश्चन आणि 40 मार्क्स आणि त्यासाठी टाईम हा 35 मिनिट असेल. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडसाठी 50 क्वेश्चन 50 मार्क्स आणि टाईम हा 45 मिनिट्स असेल. तसेच रिझनिंग ॲबिलिटी अँड कम्प्युटर ॲप्टिट्यूडसाठी 50 क्वेश्चन 60 मार्क्स आणि टाईम हा 45 मिनिट्स असेल. मेन्स एक्झामबद्दल एकंदरीत जर आपण बघितले तर यामध्ये आपल्याला 190 क्वेश्चन 200 मार्क्ससाठी असतील आणि यासाठी आपल्याला टाईम त्यांनी दिलेला आहे 2 तास 40 मिनिट्स. आता आपण ॲप्लिकेशन फीज आणि इंटिमेशन चार्जेस किती असतील ते बघूया. मित्रांनो, तुम्ही एक लक्षात असू द्या, हे ॲप्लिकेशन चार्जेस नॉन रिफंडेबल आहेत. SC, ST, PWD, एक्स सर्व्हिसमॅन यांना कुठल्याही प्रकारची फीज नाही आहे. तसेच जनरल, OBC, EWS यांना 750 फीज आहे. मित्रांनो, आपल्याला हा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरावयाचा आहे. फॉर्म कसा भरायचा हे आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. इथे आपल्याला टेंटेटिव्ह लिस्ट सेंटर्सची दिलेली आहे. प्रिलिमिनरी एक्झाम आणि मेन्स एक्झामसाठी हे सेंटर सेमच असतील. जसे की आपल्या महाराष्ट्रामध्ये एक्झामची सेंटर ही पुढील प्रमाणे आहेत, जसे की अहमदनगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MMR, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रायगड, सांगली, सातारा आणि सोलापूर. आपण पुढील सेंटरपैकी कुठलेही एक सेंटर प्री आणि मेन्ससाठी सेमच ठेवू शकता. मित्रांनो, अजून एक महत्त्वाची सूचना म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी ॲप्रेंटिस केलेले आहेत त्यांना 2.5 मार्क्सचे बेनिफिट्स प्लस 1 इयर एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. आपण मेन्स एक्झामिनेशन क्लिअर केल्यानंतर डॉक्युमेंटेशनची प्रोसिजर होईल आणि तुम्हाला ऑफर लेटर मिळून जाईल. मित्रांनो, हा फॉर्म कसा फिल करायचा हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स मिळवण्याकरिता आपल्या चॅनलला भेट द्या. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.